सो हॅलो एव्हरीवन, मी आहे स्वरा देशमुख आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ अवनीश कौशल. सो आज आम्ही केलेले आहेत हे 5 एक्सपेरिमेंट्स फ्रॉम आवर मेगा सायन्स किट. तर पहिला एक्सपेरिमेंट तुम्हाला लाईक फिझी टाईप दिसत असेल, थोडं ग्रीन असं आणि हे थोडं तुम्हाला ब्लॅकिश टाईप दिसत असेल, थोडे बबल्स आहेत त्याच्यात. आणि हे पण तुम्हाला लाईक थोडंसं ब्लॅकिश दिसत असेल, लाईट ब्लॅकिश वगैरे. तुम्हाला फुल व्हाईट व्हॅनिलासारखंच वाटत असणार आहे, लाईक सॉफ्टी नाही का. आणि हे तुम्हाला असं वाटत असेल अरे हे काय मध्येच बबल आणून ठेवलं आणि हे काय ब्लॅक ब्लॅक ब्लॅक, तर ते थोडंसं टाईप आहे. तर आज आम्ही या सगळ्या की असं कुठेतरी स्फोट झाला किंवा काहीतरी जमीन खराब झाली त्याच्यासारखं आम्ही लेट मग ग्रीनरी असं थोडंसं टाईप केलं. सो आज आम्ही या 5 एक्सपेरिमेंट्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत की आम्ही हे 5च्या 5 कसे केले आहेत. सो कॅन वी स्टार्ट? लेट्स स्टार्ट. 15 दिस इज फर्स्ट एक्सपेरिमेंट आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात सुरुवातीला 15 मिलीलिटर वॉटर टाकलेले आहे. उगाचच 15 ओरडतोय त्याच्यात आम्ही टाकलं आणि ह्याच्यात आम्ही सायट्रिक ऍसिड टाकलं, नंतर बेकिंग सोडा टाकला, नंतर सोडियम पॉलिक्रेट टाकलं, नंतर आम्ही 3 कलर्स मिक्स केले. फर्स्ट रेड, सेकंड ब्लू आणि थर्ड येल्लो. आणि त्यांना मिक्स केलं तर हे असं फिझी टाईप झालं. बघा आधी तरी रेनबो टाईप होता, आता थोडंसं पाणी गेलं ह्याच्यातलं, त्यामुळे तर हे असं फिझी टाईप झालेलं आहे. तुम्हाला पण असं करायचं असेल तर आम्ही जे सांगितले ते नक्की ट्राय करून बघा. ओके, सो नेक्स्ट एक्सपेरिमेंट प्लीज. सो ह्याच्याबद्दल सांगणार आहे अवनी. तर आम्ही ह्याच्यात पहिले 20 ml वॉटर घेतलं आणि मग बटरफ्लाय पी पावडर 1.5 स्पून टाकली आणि मग त्याच्यानंतर त्याच कप आणि मग परत सायट्रिक आणि 1 स्पून सायट्रिक ॲसिड त्याच्यातच आणि मग एका चमच्याने मिक्स केलं आणि मग त्याच्यानंतर ते पर्पल झालं. मग त्याच्यानंतर परत एकदा कप 2 मध्ये, हा कप 1 होता, त्या कप 2 मध्ये आम्ही परत 20 ml वॉटर घेतलं आणि 1.5 स्पून बटरफ्लाय पी पावडर टाकली आणि मग त्याच्यातच 1 स्पून बेकिंग सोडा, सायट्रिक ॲसिड नाही बेकिंग सोडा टाकला. मग चमच्याने हलवलं आणि मग ते ग्रीन झालं आणि मग त्याच्यानंतर ते कप 1 मध्ये कप 2 मिक्स केलं आणि मग ते फिज झालं, खूप मोठं फिज झालं आणि ते ब्लू झालं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात परत सायट्रिक ॲसिड टाकलं आणि बेकिंग सोडा टाकला. मग ते अजून फिज व्हायला लागलं आणि मग परत आम्ही बेकिंग सोडा टाकला आणि मग त्याच्याने ते खूप फिज झालं आणि मग ते थांबल्यावर असं झालं. सो पुढचा एक्सपेरिमेंट आम्ही जस्ट सांगतच आहोत. काय माहीत कोणती बेल वाजली, आमच्या ब्रेकची बेल वाजली आय गेस. सो हे आहे आमचं थर्ड एक्सपेरिमेंट आणि ह्याच्यामध्ये आम्ही फक्त 10 मिलीलिटर वॉटर टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आम्ही थोडा लिक्विड सोप टाकला, त्याच्यानंतर थोडासा परफ्यूम टाकला जो मेगा सायन्स किटमधला आहे. तुमचा असाच वापरायचा परफ्यूम नाही आहे तो ॲक्च्युली, तर थोडासा वेगळा. मग त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये बटरफ्लाय पी पावडर टाकली, मग नंतर ह्याला मिक्स केलं आणि मग हे असं झालं एक्सपेरिमेंट. सो आता मी पुढचं सांगतोय आणि हे खूपच छोटंसं एक्सपेरिमेंट होतं, पण पुढचं तुम्हाला आय गेस आवडेल. व्हॅनिला सॉफ्टी. सो हे व्हॅनिला सॉफ्टी सारखं एक्सपेरिमेंट. हे आधी घट्ट होतं पण आता ते थोडंसं कमी घट्ट झालं, कारण ते जे एक्सपेरिमेंटची पॉवर होती ते जे आम्ही टाकलेलं सगळे इन्ग्रेडियंट्स ते थोडे कमी झाले. सो ह्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा 15 मिलीलिटर वॉटर घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येल्लो कलर मिक्स केला. तुम्हाला येल्लो दिसत नसेल बट सी डाऊन यू कॅन सी येल्लो कलर. ओके, सो त्याच्यामध्ये येल्लो कलर टाकला, नंतर त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये परफ्यूम टाकला. परत एकदा सांगते, परफ्यूम तुमच्या घराचं नाही आहे. आणि लिक्विड सोप टाकला ह्याच्यानंतर आणि त्याला मिक्स केलं आणि मग बेकिंग सोडा टाकला. मग ते खूप फिज झालं आणि वरती आलं आणि एकदम घट्ट लाईक असं पेस्टसारखं झालं. पण आत्ता जस्ट थोडं कमी घट्ट झालंय, पाणी झालंय त्याचं. हो. सो नंतर हे व्हॅनिला टाईप झालं असं व्हाईट आणि हे आय गेस आमच्या दोघांचंही आवडतं एक्सपेरिमेंट झालेलं, बिकॉज हे खूप छान होतं. सो लेट्स मूव टू नेक्स्ट एक्सपेरिमेंट.
सो हे आहे आमचं लास्ट आणि ग्रीनरी टाईप एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात सुरुवातीला 40 मिलीलिटर वॉटर घेतलं 40 नाही 40 आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं लिक्विड सोप टाकलं आणि मग त्याच्यानंतर ब्लू कलर टाकला आणि त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड टाकलं, मग बेकिंग सोडा टाकला आणि लास्टला 1.5 स्पून बटरफ्लाय पी पावडर टाकली. आणि त्यांना ती सगळ्यांना mix न करता हलकं वर फिरवलं म्हणजे मग ती वर तरंगली. हो, आणि मिक्स केलं असतं तर ते थोडं घाण झालं असतं, त्यामुळे आम्ही फक्त हलकं वरचं मिक्स केलं आणि ही अशी झाली. ॲक्च्युली ही आधी एकदम ग्रीन होतं आणि असं ग्रीनरी गोलसारखं होतं, पण ते थोडंसं आता वेगळं झालेलं आहे. कारण So ते आम्ही थोडंसं केलंय म्हणजे ते थोडं असं वेगळं असं चांगलं दिसेल म्हणून. हो, सो हे आमचं लास्ट एक्सपेरिमेंट होतं आणि तुम्हाला आमचे सगळे एक्सपेरिमेंट्स कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज.